स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मारल्या गेल्यानंतर संभाजीराजेंचे बंधू शिवपुत्र राजाराम महाराज यांना जिंजीला जावं लागलं. शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला जिंजी किल्ला हा तामिळनाडूमध्ये आहे आणि तिथून मराठ्यांचं साम्राज्य 8 वर्ष ज्यांनी चालवलं ते शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज, ज्यांनी औरंगजेबशी लढा दिला. ज्या औरंगजेबला वाटलं की संभाजी महाराज राजाराम महाराज गेल्यानंतर मराठ्यांचं साम्राज्य आपण ताब्यात घेतलं, त्या शिवाजी महाराजांच्या नुसार करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेबांनी 7 वर्ष औरंगजेबशी लढा दिला आणि औरंगजेबला शेवटी ताब्यात घेता आलं नाही. त्याने तो मेला तिथं औरंगाबादला. त्या छत्रपती ताराबाई राणीसाहेब आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज मेहरवणी मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमदार सरोजिनी आहिरजी, इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आमचे मित्र माननीय सचिन पाटीलजी, या कार्यक्रमाला इथं आवर्जून इथं उपस्थित आपल्या गावाचे सरपंच माननीय आरतीताई गराळे वहिनी, डेप्युटी सरपंच माननीय रमेश खान बालेजी, आमच्यावर आलेले छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष माननीय करणजी रायकर, आमच्यावर आलेले माननीय गणेश कदम, तुषार जगताप, माननीय लक्ष्मण गाठोड आणि ज्यांनी मला अगत्याने या कार्यक्रमाला बोलवलं ते माननीय मधुकर गणपत खान बालेजी, त्यांचे सर्व सहकारी, सन्माननीय विचारमंच व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, मला आपल्याला ग्रामस्थांना मनापासून सांगायचं आहे की 19 तारखेला शिवजयंती आणि बरेच दिवस संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये एक पुतळ्याचं अनावरण होणार होतं. अनेक चर्चा चालू होते ते या दिवशी होईल किंवा आणि पुढे होईल तो कार्यक्रम. आणि काल मला फोन आला आणि कमिशनरांचा आयुक्तांचा आग्रह होता की त्या उद्घाटन प्रसंगी मी तिथं औरंगाबादला संध्याकाळी पोहोचावं. त्यांनी हेही सांगितलं की तो 21 फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर त्यांना मी सांगितलं की आपल्या गावातल्या लोकांनी मला आज नाही 6 महिन्यापासून आपण तारीख मागत आहात आणि मी तारीख देऊ शकलो नाही. तर माझ्यासाठी किती फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा आणि किती छोटा आणि मोठा हे महत्वाचं नाही, पण अगत्याने कोण बोलवतोय तिथं आपण पहिलं जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्यासाठी शेवटी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आपण अगत्याने एवढं बोलवलं आणि मी येऊ शकलो नाही याबद्दल मी पहिल्यांदा आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. 6 महिन्याच्या पासून तुमचा चाललाय पुतळा तयार आहे, पण संभाजीराजांनी या कार्यक्रमाला यायला पाहिजे, त्याशिवाय आम्ही उद्घाटन करत नाही. संभाजीराज इथं महत्वाचं नाहीये, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं महत्वाचं आहे. आणि म्हणून जो सन्मान जो सत्कार माझा आपण केला तर खऱ्या अर्थाने तो माझा सन्मान नाही केला, आपण शिवाजी महाराजांचाच केलाय, शिवाजी महाराजांचा घराण्याचा केलाय. मी नुसता निमित्त आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो की नाशिककरांचं माझं काय एवढं प्रेम आहे. नाशिककरांना सुद्धा वाटतं हे तर म्हणतात इथं काय इलेक्शन उभा राहणार नाहीत, पण हे सारखे नाशिकला का असतात. आणि मला सुद्धा हा मोठा प्रश्न आहे, मी का नाशिकला सारखा असतो. मी वर्षाचा ॲव्हरेज बघितला सचिन पाटीलजी की जास्त दिवस मी नाशिकला कोल्हापूरपेक्षा महाराष्ट्रात फिरतो, पण नाशिकमध्ये जास्त आहे. त्याला कारण सुद्धा असं आहे की पहिल्यांदा मी खालनं येतो,
की राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं आणि नाशिककरांचं फार मोठं नातं आहे. मग ते सत्यशोधक समाजाची उद्धार करण्यासाठी त्यावेळी त्यांनी गणपतराव मोरेंना दिलेली साथ असेल पिंपळगाव बसवंतला, शाहू महाराजांनी मराठा विद्या प्रसारकला केलेली मदत असेल, आमचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज, आमचे पंजोबा छत्रपती राजाराम महाराजांनी केलेली मदत असेल मराठा विद्या प्रसारकला. आणि नंतर हे सगळं करत असताना आपण जे विसरू शकत नाही ते म्हणजे सगळ्यात जास्त किल्ले जर आपण पाहिले तर हे किल्ले सर्व नाशिकमध्ये आहेत. आता नाशिककरांना त्या सगळ्या किल्ल्यांचं महत्व आहे की मला माहित नाहीये. 40 अधिक किल्ले आहेत नाशिकमध्ये. रामशेष सारखा किल्ला जिथं संभाजी महाराज त्या किल्ल्यावर येऊन गेले. मग या अनेक या किल्ल्यांचं मी महत्वाच्या याच्यात जात नाहीये, पण सांगायचं महत्व की किल्ले किती तुमचा महत्वाचा घटक आहे नाशिकमध्ये. पण परवा मी आमच्या पुण्याच्या संस्थेत गेलो होतो. पुण्याची संस्था कुठली? ज्या पुण्याच्या संस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुत्र उभा केला जगात. कोणी उभा केला? तो राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1921 ला देशातला पहिला पुत्राची पायाभरणी समारंभ हा प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे ब्रिटनचा युवराजाच्या हस्ते केला. पुण्यातल्या लोकांनी विरोध केला. पुण्यातले लोक म्हटले या ब्रिटनच्या लोकांना तर आपण इथं हाकलून काढायला लागलोय देशातून, आणि छत्रपती शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज या ब्रिटनच्या युवराजाला का आणतात? शाहू महाराज म्हटले ब्रिटनच्या युवराज तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही या कार्यक्रमाला आपण पुढे बघू म्हटले. तो ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स ज्याचं राज्य पूर्ण देशभर नाही तर जगभर होतं, हा ब्रिटनचा युवराजला का बोलवलं शाहू महाराजांनी? आपल्याला कोणाला कल्पना आहे? आपण सांगू शकणार नाही. साधं कारण आहे, कारण का शाहू महाराज ज्यावेळी शिवाजी महाराजांना हे ब्रिटनचे युवराज हे गोरे लोक हे शिवाजी महाराजांना राष्ट्रीय पुरुष किंवा मान्यताच देत नव्हते. उलट ते त्यांना नेहमी लुटारू म्हणायचे. किती वाईट शब्द आहे हा. तुम्ही लुटत होता ते काही नाही. शिवाजी महाराज लुटत नव्हते. शिवाजी महाराज आपल्या स्वतःचा साम्राज्य उभा करण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढंच घेत होते. आणि तरी त्यांना लुटारू म्हणणारे ह्याला काय बोलवतात? पण ज्यावेळी तो प्रिन्स ऑफ वेल्स जो ब्रिटनचा युवराज हा गोरा माणूस ज्या कार्यक्रमाला आला 1921 ला पायाभरणी समारंभाला, त्यावेळी शाहू महाराजांचं ज्यावेळी त्यांनी भाषण ऐकलं, त्या शाहू महाराजांचं भाषण ऐकलं तो एवढा त्याच्यातनं प्रेरणा मिळाली त्याला. आणि काय म्हणतो त्याच्या भाषणात की शिवाजी महाराज नॉट ओनली बिल्ट अन एम्पायर बट बिल्ट अ नेशन. ह्याचा मराठीचा अर्थ काय? शिवाजी महाराजांनी नुसतं साम्राज्य उभा केलं नाही, पण राष्ट्र सुद्धा उभा केला. म्हणजे ह्याच्यातनं काय दिसून आलं? जे ब्रिटनचे गोरे लोक शिवाजी महाराजांना लुटारू म्हणायचे, आज स्वतः ब्रिटनचा नरेश तो म्हणतो हे शिवाजी महाराज हे राष्ट्रीय पुरुष आहेत. हे तुम्हाला लक्षात आलं नाही. आपली पायाभरणी समारंभ कसा असतो? आपला पायाभरणी समारंभ म्हणजे असे फुलं वाहणे किंवा त्याला सल्यूट करणं असं नसतो. आपला पायाभरणी समारंभ कसा असतो? हातात कुदळ घेणे, खाली वाकणं, आणि ज्यावेळी तिथं खाली वाकला, कोणाला वाकला? तो छत्रपती शिवाजी महाराजांना वाकला. हे शाहू महाराजांची काम करण्याची पद्धत होती. आणि तो ब्रिटनच्या युवराज च्या माध्यमातून ती करून घेतलं. पुढचा टप्पा मला आपल्याला सांगायचा. पण हे पायाभरणी झाले तो पण शाहू महाराज वारले. मग बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. तो पुतळा कसा, शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा करायचा? सिंगल माउंट मधला पुतळा, देशातला सिंगल माउंट मधला पहिला पुतळा. त्यांचे पुत्र राजाराम महाराजांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत हा पुतळा आपण उभा करायलाच पाहिजे इथं. तो सुद्धा कुठला शिल्पकार? युरोपचा शिल्पकार नाही, लंडनचा शिल्पकार नाही, आपला भारतातला शिल्पकार करमरकरांच्या हस्ते
तो शिवाजी महाराजांचा इतका देखणा पुतळा, आजपास एवढा देखणा पुतळा कुठंच पाहायला मिळत नाही. तो आपल्या पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये 1928ला राजाराम महाराजांच्या हस्ते तो उभा केला. आता हे तुम्ही म्हणाले सगळ्या गोष्टी मी का स्टोरी सांगायला लागले तुम्हाला, कारण का त्या पुतळ्याच्या मध्ये तुमचा सुद्धा नाशिककरांचा हिस्सा आहे, जे तुम्हाला कोणाला माहित नाही. कोणाला माहिती आहे तर हात वर करा. पत्रकार लोक आहेत त्यांनी सांगावं, नाही कोणी सांगू शकणार नाही. इथं चांगले सगळे मोठे मोठे सगळे नाशिकचे लोक बसले, सांगावं कोणी, कोणालाच माहित नाही. आपलाच इथेच आपल्याला माहित नसतो. तिथं 2 शिल्प आहेत, 9 टनाचे काय ते, एक काय मला टनात मी चुकत असेल मी, किंवा 1 टनाचे वाटते, एक काय 2 टनाचे 4 शिल्प आहेत. पुढचं शिल्प आहे मार्बलमध्ये, तिथं भवानी देवी शिवाजी महाराजांना तलवार देताना. इकडचं शिल्प आहे तिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे, जे पंचधातूमध्ये, आणि इकडचं पंचधातूमध्ये अनेक सुंदर शिल्प आहे. आणि ते कुठलं शिल्प आहे माहिती आहे का आपल्याला? वणी दिंडोरीच्या लढाईचं. आता वणी दिंडोरीची लढाई कोणाला माहिती आहे? जर हात वर करा. किती जणांना माहित आहे? एकट्यानं माहिती. तुम्ही बहुतेक फौजमध्ये आहे वाटतंय, नाही टोपी घातलीची. एकट्यानं माहित आहे. आणि किती जणांना माहित आहे? नाही माहित. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरतला लुटलं, आणि ज्यावेळी सुरत लुटत असताना जे वणी दिंडोरीचे जंगलात ज्यावेळी आले, त्या वणी दिंडोरीत शिवाजी महाराजांना लक्षात आलं की ही लूट येत असताना मोगलांनी त्यांना अडवलं. आणि मोगलांनी अडवल्यानंतर शिवाजी महाराज लक्षात आलं, आता आपण या स्वतःच्या त्या फौजमध्ये असताना सुद्धा शक्यतो शिवाजी महाराज केव्हा लढायला जात नसत, कारण की त्यांचे अनेक सेनापती, त्यांचे सरदार एवढे मावळे एवढे स्वतःच शौर्यवीर होते. पण त्यावेळी त्यांना लक्षात आलं, हे इथं मी स्वतः गेलो नाही तर नुकसान होऊ शकते. आणि अशी अनेक लढाई झाल्या, त्यात एक प्रमुख लढाई जी आहे ज्यात शिवाजी महाराजांनी भाग घेतला तो म्हणजे वणी दिंडोरीत भाग घेतला. तुमच्यावर 1 तास 1.5 तासावर आहे इथून. आणि त्याचं शिल्प हे पुण्याच्या पहिल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उजवीकडे आहे. किती नशिबाने आपण नाशिककर लोक. प्रेसवाल्याने उद्या बातमी छापाची, ही छापा. माझा कुठला शब्द सापडतोय त्याचं व्हायरल करण्यासाठी एवढे 4 कॅमेरा घेऊन थांबलेले दिसतात. मी आज काय सापडत नाही. आज मी शिवाजी महाराजांवरच बोलणार आहे. माझी एवढीच प्रामाणिक इच्छा आहे की ज्या आमदार बोलल्या की शिवाजी महाराजांची नुसती जयंती करून चालणार, जयंती करायलाच पाहिजे, पण शिवाजी महाराज आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपले आचार विचार दररोजच्या दैनंदिन जीवनात शिवाजी महाराजांसारखं आपण कसं होऊ शकतो? शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आपण कसं राहू शकतो? आपण 0.1% सुद्धा शिवाजी महाराजांचं घेऊ शकतो का? मगाशी सचिन पाटील बोलून गेले, आज इथं संभाजीराजे आले, ही जमीन सुद्धा पुण्य झाली, अजिबात नाही. हे तुमचं मोठेपण आपण बोलला, पण मला इतकं प्रेशर असते की आपण ह्या घराण्यात आपला जन्म झाला, आपण 1% तर आपण त्यांच्यासारखं काम करू शकतो का, ह्याच्यासाठी माझा प्रयत्न असतो नुसतं. पण दुर्दैवाने ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं 18 पगडदार 12 बडुतेदारांसाठी, शिवाजी महाराजांनी केव्हा म्हटलं नाही की माझं स्वराज्य हे नुसतं मराठ्यांचं आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्या बहुजन समाजामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि आज लोकांना वाटतं अरे संभाजी मराठ्यांचे नेते. मी मराठ्यांचा नेता नाहीये, नेता असतात मी बहुजन समाजाचा आहे. आणि ज्या शिवाजी महाराजांनी सगळ्या 18 पगड जात 12 बडुतेदारांना एकत्र आणलं, छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या बहुजन समाजाला एकत्र आणलं, आणि म्हणून ह्या मराठा समाजाचा, गरीब मराठा समाजासाठी जे मी बाहेर पडतो, मी मराठा म्हणून पडत नाही, तर या बहुजन समाजाला एका छताखाली कसा आणता येईल ह्याच्यासाठी मी बाहेर पडतो. पण आता थोडे विकृत लोक असे विकृत लोक आहेत, त्यांना हा मराठा ओबीसी मध्ये कसे भांडणं लावायचे, या बहुजन समाजामध्ये मग आमचे दलित बांधव असतील त्यांच्यात आणि मराठाच्यात कसे भांडणं लावायचे, हाच खोलखंडाबा चालू असतो. अहो ही भूमी कोणाची आहे? ही भूमी आहे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज,
संत तुकडोजी महाराज कुठल्या भागात कोणाचे एवढे संत आहेत? कुठल्या राज्यात एवढे महापुरुष आहेत ज्याचा आदर्श महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यायला पाहिजे? आपण काही देत नाही. आपले तुम्ही दोषी नाही, हे सगळे पुढारी लोक दोषी आहेत जे सगळ्यांच्या ज्या जाती ह्याच्यात भांडण लावून टाकतात सगळे. आणि म्हणून मी या तळमळीने आज बोलत होतो. शिवाजी महाराजांचा आचार विचार काय घ्यायचंय? नुसतं शिवाजी महाराजांचे पुस्तकं वाचून चालणार नाही. शिवाजी महाराजांनी काय लढाई केल्या हे आपल्याला माहित पाहिजे. काय काय लढाई मध्ये शिवाजी महाराजांनी कसं त्या औरंगजेब असून दे काय आणि कोण असून दे कसे गनिमी कावा केले असेल हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आग्र्यातनं सुटका कसा झाला किंवा राजाराम महाराज इथून जिंजीला कसे गेले ह्याचा सुद्धा आपल्याला इतिहास माहित पाहिजे. पण त्याचं अनुकरण हे आत्ताच्या काळात आपण कसं करतो ह्याच्याकडे आत्मचिंतन सर्वांनी करणं गरजेचं आहे. हे आपण करत नाही. आपण काय करतो? आपण आपला मतदारसंघ बघतो, आपला जिल्हा बघतो, आपला नेता बघतो. नेता चुकला तरी म्हणतो आपला नेता बरोबरच आहे. एकदा झेंडा एकदा लावला आपण आपला पट्टा आपल्या या पक्षाचा, हे पक्ष बरोबरच असून चुकीचं असलं तरी हे चुकीचं आहे. केव्हा तरी परखडपणाने बोलायलाच पाहिजे. मी काय मागं पुढं बघत नाही. आपल्याला जे नाही पटलं तर आपण सांगतो हे पटत नाही, काय कोणाला बोलायचं बोला म्हटलं. आणि म्हणून माझा या पुतळ्याच्या प्रसंगी आपल्या सगळ्या नवीन जे युवक आहेत या युवकांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही शिवाजी महाराजांना दररोज मुजरा करायलाच पाहिजे, शिवाजी महाराजांना वंदन करायलाच पाहिजे. पण वंदन करत असताना शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला पाहिजे. आणि इतिहास वाचल्यानंतर ते आपण अनुकरण कसं करू शकतो आणि ज्यावेळी तुम्ही ते अनुकरण करता मग तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची मावळे आहात. नुसतं भगवा झेंडा घेऊन हातात काही उपयोग नाही. चांगली गोष्ट आहे, करा तुम्ही, जय जयकार करायलाच पाहिजे. पण तो आपला अधिकारच आहे. 300 वर्षानंतर कुठला राजा आहे, कुठला राजा आहे ज्याचं आज लोक वंदन करतात? एक माणूस जर शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलायला गेला तर मला छत्रपतींच्या वंशाला सांगायला लागत नाहीये, तो मावळा जाऊन त्या माणसाला मर्डर सुद्धा करेल. ही आपल्याकडे शिवाजी महाराजांची म्हणजे ताकद आहे. कुठलंच नाही. देशात जावा, जगात जावा, तुम्हाला एवढं प्रेम शिवाजी महाराजांचं जेवढं प्रेम आहे कुठे मिळणार आहे. हो, मला रिस्पेक्ट किती मिळतो, मला सन्मान काय मिळतो? आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने काय इथं उभा आहे? मी आज दिल्ली सारख्या ठिकाणी गेलो होतो, तो मिनिस्टर सुद्धा असं पटकन उठतो, कोण? संभाजी छत्रपती आला नाही म्हणून, पण त्यांचा वंश तिथं आलेला आहे म्हणून. दिल्ली सारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती, पहिली जयंती व्यापक स्वरूपात मी सुरू केली, मी आणि सर्व शिवभक्तांनी. ज्या पहिल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती आले, नौदल प्रमुख आले, लष्कर प्रमुख आले, जे बिपिन रावत होते ते वारले, ते आले कार्यक्रमाला. सचिन पाटीलजींना मी सांगू इच्छितो, तुम्ही ब्युरोक्रॅट आहे. मी राष्ट्रपतींना बोलवायचं असेल आपल्याला, तुमची तयारी किती दिवस सुरू होती अगोदर? जे राष्ट्रपतींचा प्रोग्राम येईल त्यावेळी महिना असेल, 1.5 महिना असेल, किंवा राष्ट्रपतींचा प्रोग्राम जर ठरवायचा असेल तर तुम्हाला 4 महिने अपॉइंटमेंट अगोदर घ्यायला लागते, 6 महिने अपॉइंटमेंट अगोदर घ्यायला लागते. मी गेलो केव्हा? 19 फेब्रुवारीला शिवजयंती, मी गेलो 10 तारखेला. आणि त्यांनी होकार दिला. त्यांना मी सांगितलं आता ह्यांना बोलवलं राष्ट्रपतींना कार्यक्रमाला, राष्ट्रपती कार्यक्रमात बोलवलं. पण शेवटी कसं आहे की शिवाजी महाराजांना ज्यावेळी तुम्ही वंदन करायला येणार, पाहुणा तर बोलवला, पहिला प्रथम नागरिक बोलवला, पण तिथं जर राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल हा म्हणतो की डोक्याला फेटा कोण हात लावू शकत नाही, त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही. मी दचकत म्हटलं की बोडक्या डोक्याने कसं येणार? ते शिवाजी महाराजांना वंदन करायचं आम्हाला तिथं, ते दिल्ली राजधानीत, तिथं तुम्ही बोडकं कसं? नाही मी घालतो फेटा म्हटलं. फेटा स्टेजवर बांधला त्यांनी. आणि राष्ट्रपती परवा दिल्लीत आले होते आणि आपल्या रायगड आले होते, त्यांनी बोलून दाखवलं. मी दुसऱ्यांदा फेटा बांधला, एक दिल्लीत आणि एक दुर्गराज रायगडात 6 डिसेंबरला. आणि बांधण्याचं नाव सुद्धा सांगितलं, दया उबाळे. त्यांच्या भाषणात आहे, दया उबाळेने मुझे फेटा बांधला आहे दुसरी बार. म्हणजे राष्ट्रपती सुद्धा शिवाजी महाराजांच्या किती प्रेमात पडले. त्यांना ज्यावेळी मी ते चित्र दिलं, मी तुम्हाला का सांगायला लागलो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. या सगळ्या गोष्टी छोट्या आहेत असतील पण मोठ्या गोष्टी आहेत, त्यातनं मेसेज फार मोठं आहे. ते चित्र दिलं, ते म्हटले मला आश्चर्य आहे की राष्ट्रपती भवनात आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं तेल चित्र नव्हतं, आता हे तेल चित्र मी तिथे लावणार म्हटलं.
मग दचकत दचकत परत म्हटलं मी, ते शिवाजी महाराजांना वंदन करत असताना आम्ही पायात काय जोडे घालत नाही. राष्ट्रपतीचा प्रोटोकॉल आहे, लष्कर प्रमुखाचा हा प्रोटोकॉल आहे, त्या पायातले जोडे करत नाहीत. ते कुठलाही फोटो असला, कोणाचे पुतळा असला, ते पायात बूट घालून जातात. मी म्हणलं इथं तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अरे मी निकालूंगा. आणि ज्यावेळी ते गेले तिथे हार घालायला, ते लष्कर प्रमुखला स्वतः म्हणले, ओ आबी निकालिये. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे, ही शिवाजी महाराजांच्या असणारी ताकद आहे. राष्ट्रपती कुठं, तो बिहारचा, तर तिथं सुद्धा शिवाजी महाराजांचा अभ्यास सगळ्यात त्यांनी केलेला आहे. आपण का कमी पडतो नाशिककर? आपण महाराष्ट्रातले का कमी पडतो? आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त माहित पाहिजे. शिवाजी महाराजांचं प्रेम हृदयात आयुष्यभर आणि किती हजारो वर्ष, लाखो वर्ष होतील तरी आपण आपल्या पुढची पिढी सांभाळणार. पण शिवाजी महाराज लोकांच्या पुढे जाणं गरजेचं आहे. हा लोकांना, नवीन पिढीला समजणं गरजेचं आहे. नवीन पिढीला समजायला पाहिजे की अहो खरं शिवाजी महाराजांना आम्हाला नतमस्तक होतो, शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, पण शिवाजी महाराजांचं आपण नेमकं काय घ्यायचंय. आणि म्हणून आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की रायगड प्राधिकरण, ज्या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन जे चालू, जे माझ्या अध्यक्षतेखाली ते काम चालू असते, तिथं खाली आपण 88 एकर जमीन घेतलेली आहे. त्या 88 एकर जमीनमध्ये आम्ही शिवाजी महाराज अंडर वन रूफ म्हणजे एका छताखाली शिवाजी महाराजांच्यासाठी ज्यांनी बलिदान दिलंय, स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिलंय, मग ते सेनापती संताजी घोरपडे असतील, बांदल असतील, तानाजी मालुसरे असतील, मोरारराव देशपांडे असतील, या सगळ्यांचा एका छताखाली सगळा इतिहास कसा आणता येईल, शिवाजी महाराजांच्या बद्दल जे काही रिसर्च झाले, मग कोणाचे पुण्यात जायला लागते, कोणाचे नाशिकच्या पुढे धुळेत तिथं रिसर्च सेंटर आहे, तिथं जावं लागते. या सगळ्या गोष्टी आपल्याला एका छताखाली कशा आणता येईल, म्हणजे ज्यांना तिथे जाऊन अभ्यास करायचा तिथे जाऊन 10 दिवस 15 दिवस तिथे राहून तिथं अभ्यास करू शकतात. ऑनलाईन मधनं सगळी माहिती ज्यांना काढायची ते ऑनलाईन मधून सुद्धा माहिती काढू शकतात. पण निश्चित या 2-3 वर्षात हा प्रोजेक्ट सुद्धा आम्ही तिथं राबवणार आहे. बराच उशीर झाला, मला आणि 1-2-3 कार्यक्रम आहेत, पण आपण ग्रामस्थांनी एवढं छोटं गाव असून सुद्धा ज्या आपुलकीने मला इथं बोलवलं, इतक्या शांतपणाने आपण माझं भाषण ऐकलं. मी जरासं काय थोडंफार अग्रेसिव्ह असलो असेल तर मला क्षमा करावी, पण असंच प्रेम याच्या पुढे छत्रपती घराण्यावर राहावं एवढीच अपेक्षा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.